सूर्यफूल ही खाद्यतेल तसेच तेलबिया यांसाठी लागवड केली जाणारी एक वनस्पती आहे. सूर्यफूल ही वर्षावी वनस्पती ॲस्टेरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हेलियांथस ॲन्यूस आहे. ती मूळची मेक्सिकोतील असून इसवी सन पूर्व 2600 वर्षांपूर्वी तेथे लागवडीखाली आणली गेली. झेंडू, शेवंती, डेलिया इत्यादी वनस्पती ही ॲस्टेरेसी कुलातील आहेत. हेलियांथस प्रजातीत सुमारे 70 जाती असून त्या सर्वांना सूर्यफूल म्हणतात. त्यापैकी हेलियांथस ॲन्सूस ही वनस्पती सूर्यफूल म्हणून विशिष्ट मानली जाते. हेलियांथस ॲन्यूसच्या वन्य प्रकारात फांद्यांच्या टोकाला अनेक पुष्पबंध फुलोरी येतात, तर लागवडीखाली असलेल्या जातीमध्ये फांद्याच्या टोकाला एक मोठा फुलोरा येतो. 16व्या शतकात सूर्यफुलाच्या बिया अमेरिकेतून युरोपात तेलासाठी आणल्या गेल्या आणि तेव्हापासून सूर्यफुलाच्या तेलाबरोबर या वनस्पतीचा प्रसार घडून आला. सूर्यफूल ही वनस्पती 1 ते 4 मीटर उंच वाढते. खोड बळकट, जाड व खरखरीत असते. पाने साधी, एकाडेक, करवती व लांब टोकांची असून पानांच्या दोन्ही बाजू खरखरीत असतात. क्वचित खाली फांद्यांच्या टोकाला पिवळी आकर्षक तबकासारखे फुलोरे येतात. फुलोरे सामान्यपणे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीत येतात. त्यांचा व्यास 10 ते 15 सेंटीमीटर असतो. बाहेरच्या कडेला पाकळ्यांसारखी दिसणारी फुले असतात. त्यांना किरणपुष्पे म्हणतात. ती वंध्य आणि जिभेच्या आकाराची म्हणजे जीविकाकृती असून रंगाने पिवळी, लाल, नारिंगी किंवा इतर रंगांची असतात. मध्यभागी असलेल्या फुलांना बिंबपुष्पे म्हणतात. ती गर्द पिवळी, द्विलिंगी आणि नलिकाकृती असतात. बिंबपुष्पे पक्व झाली की त्यांचे फळांत रूपांतर होते. फळे कुत्स्य प्रकारची असून किंचित दबलेली असतात. या फळांना सामान्यपणे सूर्यफुलाच्या बिया म्हणतात. सूर्यफुलाच्या फळांवरची टरफले म्हणजे तुसे काढून टाकली की गर मिळतो. सूर्यफुलातील बिंबपुष्पांची रचना सर्पिलाकार असते. प्रत्येक बिंबपुष्प हे पुढच्या बिंबपुष्पाकडे साधारणपणे 137.5 अंशांनी कललेले असते. याला सुवर्णकोन म्हणतात. सुवर्णकोन ही संकल्पना वर्तुळाशी निगडीत आहे. सूर्यफुलातील बिंबपुष्पांच्या या विशिष्ट सर्पिलाकार रचनेमुळे कमीत कमी जागेत अधिकाधिक बिया तयार होतात. सूर्यफुलाच्या 100 ग्रॅम बियांमध्ये पाणी 5%, कर्बोदके 20%, मेद 51% आणि प्रथिने समूह 21% असतात. बिया, प्रथिने, तंतुमय पदार्थ, ब समूह जीवनसत्वे आणि ई जीवनसत्व यांचा स्रोत मानली जातात. सूर्यफुलात तेलाचे प्रमाण 45 ते 50% असते. तेलात ई जीवनसत्व, ओलेइक आम्ल व लिनोलिक आम्ल यांचे मिश्रण असते. आहाराच्या दृष्टीने ते चांगले मानले जाते. अनेक देशात दैनंदिन आहारात सूर्यफुलाचे तेल स्वयंपाकासाठी वापरतात. तेल पिवळसर व गोड असते. त्यापासून लोणी बनवितात. लहान क्षेत्रात व कमी वेळेत या सूर्यफुलाच्या पिकापासून अधिक तेल मिळते. याशिवाय त्यांपासून जनावरांना पेंड तसेच खत किंवा इंधन म्हणून वापरता येते. अंग मालिश करण्यासाठी तसेच रंग, रोगन, प्लास्टिक इत्यादी बनविण्यासाठी सूर्यफुलाच्या तेलाचा उपयोग करतात. खोडापासून रेशमासारख्या तलम धागा तयार करतात. काही देशांत सूर्यफुलांच्या बिया भाजून खाल्ल्या जातात किंवा मोड आणून खातात. सूर्यफुलाचे तेल डिझेलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरता येते. सूर्यफुलांच्या कळ्यांची वाढ होत असताना त्या सूर्याच्या दिशेने कलत राहतात आणि पूर्ण बहरली की त्यांचे कलने थांबते. या आविष्काराला सूर्य अनुवर्तन म्हणतात. धन्यवाद.